नमस्कार मित्रों, महाराष्ट्रातील तमाम अभियोग्यधारकांच्या हृदयात स्थान निर्माण करणाऱ्या गिरिजा वर्ल्ड या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून शिक्षक भरती संदर्भातील सर्व अपडेट हे तुमच्यापर्यंत पोहोचतील। त्याचप्रमाणे हा जर व्हिडिओ जर आवडला तर याला लाईक करा आणि आपल्या महाराष्ट्रातील तमाम अभियोग्यधारकापर्यंत पोहोचवा, जेणेकरून त्यांना सुद्धा या शिक्षक भरती संबंधी सर्व माहिती मिळेल। तर मित्रो, आज जो आपला सब्जेक्ट आहे तो सब्जेक्ट आहे की माझा टेस्ट स्कोर चांगला आहे तर मग मला कुठे चांगली संधी असेल। तर बघा मित्रो, आज महाराष्ट्रामध्ये शिक्षक भरती येणाऱ्या 4-5 दिवसामध्ये प्रेफरन्सेस चालूच होतील, पण त्यामध्ये जर बघितलं तर पहिल्यांदा जिल्हा परिषद शाळा, त्यानंतर महानगरपालिका शाळा, त्याप्रमाणे नगर परिषदच्या शाळा, त्याप्रमाणे समाज कल्याणच्या शाळा, त्याप्रमाणे आदिवासी आश्रम शाळा व काही प्रमाणात खाजगी संस्था ह्या विना मुलाखतीसाठी येत असतात। तर या जर संस्था या आस्थापना जर विना मुलाखतीस येत असतात तर त्यावेळेस आपण कशी स्ट्रॅटेजी ठेवायला पाहिजे आणि त्याचा आपल्याला फायदा का होईल हे मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला पटवून सांगणार आहोत। तर सर्वप्रथम मित्र, तुम्हाला सांगू इच्छितो मी की इथं जर बघितलं आपण तर इथं चांगला स्कोर पकडलेला आहे, म्हणजे ज्यांचा चांगला संधी म्हणजे ज्यांचा चांगला स्कोर आहे तर त्यांनी प्रेफरन्सेस कशा पद्धतीने द्यायला पाहिजे। कारण यावर्षी लिमिटेड प्राधान्यक्रम असल्यामुळे काही ना काही प्राधान्यक्रम आपल्याला स्किप करावे लागतील। त्यामुळे हा व्हिडिओ ज्या अभियोग्यधारकांचा स्कोर चांगला आहे त्या अभियोग्यधारकांसाठी आहे। तर बघा मित्रो, आपण या ठिकाणी 1 ते 5 साठी 140 प्लस गुण पकडलेले आहे। त्याप्रमाणे 6 ते 8 साठी जे आहे ज्यांचा 150 पेक्षा जास्त स्कोर आहे, त्याप्रमाणे 9 ते 10 चा ज्यांचा स्कोर 160 पेक्षा जास्त आहे, त्याप्रमाणे 11 ते 12वी साठी ज्यांचा स्कोर 170 पेक्षाही जास्त आहे, अशा अभियोग्यधारकांचा या ठिकाणी आपण विचार करत आहोत। म्हणजे त्यांनी काय स्ट्रॅटेजी ठेवायला पाहिजे, तर त्यांची सगळ्यात जास्त संधी कुठे आहे। तर आपण जर बघितला तर अशा वेळेस त्यांनी पसंतीक्रम जिल्हा परिषदला पहिल्यांदा प्राधान्य द्यायला पाहिजे। जिल्हा परिषदेचे सर्व त्यांच्या लॉग इन आयडीला जितक्या आस्थापना येतात त्या आस्थापनांना पहिले प्रेफरन्स द्यायला पाहिजे। उदाहरणार्थ, हा 1 ते 5 चा अभियोग्यधारक आहे, त्याची पात्रता फक्त 1 ते 5 पर्यंतची आहे आणि त्याला 140 गुण आहे, तर या अभियोग्यधारकांनी फक्त आणि फक्त पहिले 30 ते 40 प्रेफरन्स हे जिल्हा परिषदला द्यायला पाहिजे। त्यानंतर त्याने मग बाकीचे प्रेफरन्स महानगरपालिका, नगर परिषद, समाज कल्याण, आदिवासी आश्रम शाळा व त्यानंतर खाजगी संस्थेला द्यायला पाहिजे, जेणेकरून त्याची निवड जिल्हा परिषदमध्ये होण्याची संधी जास्त आहे। मग यामध्ये म्हणाल सर जिल्हा परिषद महानगरपालिकेमध्ये ड्युटी करावं वाटतो, तर बघा मित्रो, जे महानगरपालिका एरियामधले आहेत, ज्यांची मूळ वस्ती महानगरपालिकेमध्ये आहे, अशा अभियोग्यधारकांनी या 140 प्लस अभियोग्यधारकांनी त्यांनी काय करावं, महानगरपालिकेला पहिल्यांदा जे काही प्रेफरन्सेस येतील, जितक्या महानगरपालिका येतील त्यांना पहिले पसंतीक्रम द्यायला पाहिजे। त्याप्रमाणे या जो 1 ते 5 साठी जो अभियोग्यधारक पात्र आहे आणि त्याची मूळ वस्ती ही जर नगरपालिकामध्ये असेल तर त्याने पहिले 30 ते 40 पसंतीक्रम, आता 30 ते 40 पसंतीक्रम येणार नाही, या ठिकाणी जवळजवळ एकच नगरपालिका ती त्याच्या गावची असेल, पण त्याच्या जवळच्या नगरपालिका ज्या 3-4 आहेत त्यांच्यासाठी पहिला प्राधान्यक्रम द्यायला पाहिजे। त्यानंतर या ठिकाणी जर पहिला 6 ते 8 ची 30 कंडिशन आहे, 6 ते 8 मध्ये ते स्ट्रॅटेजी वापरायला पाहिजे। 6 ते 8 साठी पात्र आहे अभियोग्यधारक आणि त्याला 150 पेक्षा जास्त गुण जर असतील तर त्याने पहिल्यांदा जिल्हा परिषदला प्रेफरन्स द्यायला पाहिजे आणि या जिल्हा परिषदला प्रेफरन्स दिल्यानंतर त्यानंतर त्याने दुसरा प्राधान्यक्रम नगरपालिकाला द्यायला पाहिजे। त्याप्रमाणे दुसरा प्राधान्यक्रम महानगरपालिकाला द्यायला पाहिजे आणि तिसरा प्राधान्यक्रम नगरपालिकाला द्यायला पाहिजे। अशा पद्धतीची स्ट्रॅटेजी या 6 ते 8 वाल्या अभियोग्यधारकांनी सुद्धा करायला पाहिजे, कारण की यांची जे आहे हा जो स्कोर आहे हा स्कोर पहिल्या 10 पसंतीक्रमामध्ये निवड होण्यालायकचा स्कोर आहे। त्यामुळे अभियोग्यधारकांनी याचं काय म्हणतात याचं अवलोकन करावं, जेणेकरून तुमचा कुठेही नुकसान होणार नाही। कारण की अगर जर पहिला जर जिल्हा परिषद शाळेमध्ये काय फायदा होतो असा तुम्हाला जर वाटत असेल तर जिल्हा परिषद शाळेमध्ये सगळ्यात मोठा फायदा म्हणजे तुम्ही दुसऱ्या जिल्ह्यात जर लागल्या, आता सध्या आंतरजिल्हा बदल्या बंद जरी असल्या पण भविष्यामध्ये तो कायदा रद्द होऊ शकतो आणि जर तुम्ही आता उदाहरणार्थ नागपूर जिल्ह्याचे रहिवासी आहात
आणि तुमची सातारा जिल्ह्यामध्ये जरी नियुक्ती झालेली आहे, पण भविष्यामध्ये तुम्हाला नागपूर जिल्ह्यामध्ये येण्याची संधी आहे. आणि महानगरपालिकेमध्ये तसं नाही. महानगरपालिकेमध्ये तुमची जर एकदा निवड जर झाली, उदाहरणार्थ पकडून चालू आपण की मुंबई महानगरपालिकेमध्ये जर तुमची जर निवड जर झाली, तर तुम्हाला 58 वर्षापर्यंत निवृत्ती होतपर्यंत केवळ आणि केवळ महानगरपालिकेमध्येच राहावं लागते. आणि महानगरपालिकेच्या एका शाळेतून दुसऱ्या शाळेमध्ये तुमची बदली होत असतो. त्यानंतर जर पाहिला नगरपालिकेच्या शाळेमध्ये जर तुमची जर निवड जर झाली, तर नगरपालिका अंतर्गत येणाऱ्या ज्या 8, 10, 15, 20 ज्या शाळा आहेत त्या शाळेमध्येच बदली होतो. त्यामुळे नगरपालिकेच्या शाळेला प्रेफरन्स देताना विचार करूनच द्या. कारण जर एखादा अभियोग्यता धारक ज्याची मूळ वस्ती हे नगरपालिकेच्या जवळची जर असेल, या नगरपालिकेच्या जवळ असेल, तर त्याला खूप मोठा फायदा होतो या ठिकाणी. जर त्याचं गाव नगरपालिकेचाच असेल किंवा त्यापासून 8, 10, 15, 20 किलोमीटरवर जर असेल, तर वयाच्या 58व्या वर्षीपर्यंत याला नगरपालिकेमध्ये नोकरी करण्याची संधी मिळते. त्याप्रमाणे जर आपण जर बघितला, हा जो 170+ स्कोर जो आहे 11वी 12वी साठी, यांना सुद्धा जिल्हा परिषदेच्या आणि महानगरपालिकेच्या शाळा येण्याची संधी आहे. कारण यावेळेस 11वी 12वीच्या खासगीच्या पहिल्या टप्प्यात येतील किंवा नाही हे अजूनही शंका आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी खूप मोठी संधी आहे. जर आपण जर बघितला, मग यांना प्राधान्य द्यायचे का नाही, तर शेवटी यांना सुद्धा प्राधान्यक्रम द्यावंच लागेल. अगर तुमच्याकडे चांगला स्कोर जरी असला, तरी तुम्ही समाज कल्याणासाठी, आदिवासी आश्रम शाळेसाठी आणि खासगी संस्थेसाठी सुद्धा प्राधान्यक्रम द्यायला पाहिजे. कारण काही जर बघितला, जशी रयत आहे, स्वामी विवेकानंद संस्था कोल्हापूर आहे, श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ अमरावती आहे, ह्या खूप मोठ्या नामांकित संस्था आहेत, खूप मोठ्या संस्था आहेत. जसं रयतची जर पाहिला, रयत शिक्षण संस्था ही खूप मोठी आस्थापना आहे. त्यामुळे त्या आस्थापनेमध्ये सुद्धा एक काय म्हणता येईल, आपल्याला प्रमोशन मिळणार नाही किंवा काय म्हणता येईल, विभागीय परीक्षेसाठी आपल्याला काय करता येणार नाही. विभागीय परीक्षेसाठी आपण तयार जरी नसलो, तरी पण आपली जर वस्ती जर मूळ ही जर त्या परिसरातली जर असेल आणि आपल्याला त्या परिसरामध्ये जर काम करायचं जर असेल, तर नक्की या ठिकाणी प्रेफरन्स द्यायला पाहिजे. मग त्यानंतर म्हणाल तर समाज कल्याण आश्रम शाळेमध्ये आणि आदिवासी आश्रम शाळेमध्ये तुम्हाला मी सांगू इच्छितो की या ज्या आहे समाज कल्याणच्या शाळा, या समाज कल्याणच्या शाळेमध्ये काय होत असतो मित्र, तर या समाज कल्याणच्या शाळेमध्ये मुलं निवासी असतात. मुलं निवासी असल्यामुळे या ठिकाणी अडचणी खूप आहेत. त्याचप्रमाणे ह्या ज्या आदिवासी आश्रम शाळा आहेत, या ठिकाणी सुद्धा निवासी मुलं असल्यामुळे खूप मोठी अडचण आहे. सर म्हणाल कसं, तर बघा मित्र, समाज कल्याणच्या शाळेवर तुमची जर नियुक्ती जर झाली किंवा आदिवासी आश्रम शाळेमध्ये जर तुमची जर नियुक्ती जर झाली, तर या ठिकाणी अधीक्षक असतो, एक अधीक्षक, पुरुष अधीक्षक असतो. आणि या ठिकाणी अधीक्षिका असते, महिला अधीक्षिका. तर बघा, हा जो पुरुष आणि महिला आहेत, तर याची एक साप्ताहिक असतो अधीक्षकांची. तर या अधीक्षकाची साप्ताहिक आहे, उदाहरणार्थ पकडून चालू आपण मंगळवार. तर या मंगळवारला तो आपल्या सुट्टीवर असेल, मंगळवारला तो सुट्टीवर असेल. तर मग या मंगळवारला सुट्टीवर असताना, कारण त्याला हप्त्यातून एक दिवस साप्ताहिकला त्याला सुट्टी असायला पाहिजे, मग त्याला जेव्हा सुट्टी राहील, मग त्यावेळेस तो काय करतो, त्या दिवशी मग दुसरा शिक्षक, म्हणजे एकंदरीत पकडून त्याला तुमच्या शाळेमध्ये 4 पुरुष शिक्षक आहेत, तर एका मंगळवारी जो आहे एक पुरुष शिक्षक, तर दुसऱ्या मंगळवारी दुसरा पुरुष शिक्षक, तर तिसऱ्या मंगळवारी तिसरा पुरुष शिक्षक, त्याप्रमाणे चौथ्या मंगळवारी चौथा पुरुष शिक्षक हा अधीक्षकाचा प्रभार हँडल करीत असतो. आणि त्यावेळेस ते तर झालं, पण त्याप्रमाणे जर अधीक्षक एखाद्या दिवशी काय करत असेल, एखाद्या दिवशी सीएल जर घेत असेल, तर त्या सीएलच्या वेळेस या 4 पुरुष शिक्षकांपैकी ज्याचा सिक्वेन्स आहे त्याला त्या दिवशी नाईट असेल किंवा डे असेल, तर त्याला ते करावं लागते. त्याप्रमाणे आपण जर बघितलं, तर या ठिकाणी महिलेचा जर घेतलं उदाहरण, तर महिला अधीक्षिका जी आहे ती सुद्धा कोणत्या ना कोणत्या दिवशी साप्ताहिकवर असेल. उदाहरणार्थ या ठिकाणी पकडू आपण गुरुवार, आणि त्या शाळेमध्ये आपण पकडून चालू का 3 महिला काय आहे, महिला शिक्षिका आहेत. तर त्यावेळेस काय होतो, हे गुरुवारला जेव्हा सीएल वर जाते अधीक्षिका मॅडम, त्यावेळेस एका गुरुवारी एक मॅडम
याप्रमाणे दुसऱ्या गुरुवारी दुसरी मॅडम आणि तिसऱ्या गुरुवारी तिसरी मॅडम अशा पद्धतीने सिक्वेन्स बदलत ते अधीक्षकाचा प्रभार हँडल करीत असतात. तर मग त्यावेळेस त्याप्रमाणे या मॅडम जर उदाहरणार्थ प्रसूती रजेवर गेल्या 6 महिन्यासाठी, तर त्या 6 महिन्याचा जो त्यांच्यावर असलेला जो त्यांचा जो काम आहे तो काम या 3 महिला अधीक्षिका जे आहेत त्यांना 2-2 महिने 3 ज्या आपल्या शिक्षिका आहेत त्या शिक्षिकांना 2-2 महिने काय करावं लागते, हा अधीक्षकचा प्रभार अधीक्षिकेचा प्रभार हँडल करावा लागतो. मग त्यावेळेस त्यांची नाईट सुद्धा असते आणि त्याप्रमाणे मुलांच्या आरोग्याकडे, त्याप्रमाणे मुलांच्या भोजनाच्या व्यवस्थेपासून आरोग्यापासून तर सगळी व्यवस्था ह्या महिला शिक्षिका ज्या आहेत त्यांना करावं लागते. सेम मग ते समाज कल्याणच्या शाळेत असो किंवा ते मग आदिवासी आश्रम शाळेमध्ये असो, मग या महिला किंवा पुरुष अधीक्षक आणि अधीक्षिका हे जेव्हा सीएलवर किंवा रजेवर जातात अशा वेळेस त्या शाळेतील शिक्षक यांना अधीक्षकाचा प्रभार हँडल करावा लागतो. तुम्हाला याच्यापूर्वी कोणीही सांगितलेलं नसेल कसं का अशा पद्धतीने आदिवासी आश्रम शाळा किंवा समाज कल्याण आश्रम शाळेमध्ये अशा पद्धतीने कार्यप्रणाली असते का, तर मी तुम्हाला सांगत आहे होय, अशा पद्धतीने कार्यप्रणाली असते. जर अधीक्षक अधीक्षिका हे कामावर जर नसले म्हणजे ते सीएलवर असतील ईएलवर असतील तर अशा वेळेस शिक्षक म्हणजे महिलेच्या जागी शिक्षिका आणि पुरुषाच्या जागी शिक्षक हे काय करत असतात, हे प्रभार हँडल करीत असतात. मग त्यानंतर आपला हा जो मेरिट आहे हा उमेदवारांसाठी आहे. त्या उलट जर आपण पहिला 1 ते 5 साठी ज्याला 100 गुण आहे, त्यानंतर 6 ते 8 साठी 110 गुण आहे, 9 ते 10 साठी ज्याला 120 गुण आहे आणि 11 ते 12 साठी ज्याला 130 गुण आहे, अशा अभियोगधारकांनी काय करायला पाहिजे, उलट म्हणजे आदिवासी आश्रमशाळा आणि समाज कल्याणवर फोकस करायला पाहिजे. काही खाजगी संस्थेमध्ये गावामध्ये जर असेल तर त्या ठिकाणी जास्त गुणवाला सुद्धा प्रेफरन्स देणार आहे. या ठिकाणी बऱ्याच माझ्या भगिनी आहेत अशा की त्यांचे मिस्टर जे आहेत ते नोकरीला आहेत. मग अशा लोक नोकरीला असताना त्यांना काय असतो की आपल्याला हीच संस्था मिळावा, आपण याच शहरामध्ये राहू, आपले मुलं बाळ आहेत त्यामुळे आपण पती पत्नी एकत्र राहू शकू, या करिता ते जे आहेत खाजगी संस्था जर विना मुलाखतीच्या येत असतील तर विना मुलाखतीच्या खाजगी संस्थेमध्ये प्रेफरन्स द्यायला त्यांना काही अडचण नाही, जेणेकरून त्यांना आयुष्यभर त्याच शहरामध्ये राहता येईल. त्याप्रमाणे बरेच असे अभियोग्यता धारक आहेत ज्यांचा वय वाढलेला आहे, त्याप्रमाणे आपल्या घरी आपली आईचं सुद्धा वय झालेलं आहे, असे बऱ्याच कुटुंबामध्ये प्रॉब्लेम आहे. मग अशा वेळेस आपण काय करीत असतो, आपल्या गावाजवळील जेणेकरून जर आपल्याला संस्था मिळाली किंवा आस्थापना मिळाली तर जेणेकरून आपण काय करू शकू, आपल्या कुटुंबाचा देखभाल करू शकू, याकरिता आपण काय करत असतो, स्ट्रॅटेजी निर्माण करतोय. आणि यामध्ये जर बघितलं तर हा जो टॉप स्कोर आहे या टॉप स्कोर वाल्यांनी या पद्धतीने पहिले जिल्हा परिषद, त्यानंतर महानगरपालिका, त्यानंतर नगरपालिका, त्यानंतर खाजगी संस्थेतल्या काही शाळा, त्यानंतर समाज कल्याण आणि त्यानंतर आदिवासी आश्रमशाळा अशा पद्धतीने सिक्वेन्स ठेवायला पाहिजे. आणि त्याप्रमाणे ज्यांचा स्कोर कमी आहे तर त्यांनी खाजगी संस्थेतल्या काही आस्थापना ज्या गावाजवळ असतील त्यानंतर आदिवासी आश्रमशाळा, त्यानंतर समाज कल्याण, त्यानंतर नगरपालिका, त्यानंतर महानगरपालिका आणि त्यानंतर जिल्हा परिषद अशा पद्धतीने यांनी स्ट्रॅटेजी करायला पाहिजे. म्हणजे एकंदरीत सांगायचं झाल्या की ह्या ज्या आपल्याला जर चांगला स्कोर असेल तर आपण माझा तरी असा वैयक्तिक सजेशन आहे की जिल्हा परिषद पासून सुरुवात करा. आणि ज्यांना खूप चांगला स्कोर आहे आणि महानगरपालिका, नगरपालिका किंवा त्याप्रमाणे जर खाजगी संस्था आहे, या संस्था जर तुमच्या गावात असतील, तुमच्या गावामध्ये जर असतील तर नक्कीच त्यांना पहिला प्राधान्य म्हणजे पहिले सिक्वेन्स त्यांच्यासाठी यूज करायला काही हरकत नाही. पहिले 10 पसंतीक्रम त्याकरिता यूज करायला काही हरकत नाही. तर अशा पद्धतीने मग आपल्याला टेट स्कोर चांगला आहे तर अशा वेळेस आपली स्ट्रॅटेजी काय असायला पाहिजे मी या व्हिडिओमधून तुम्हाला समजावून सांगितलं. आणि या व्हिडिओमध्ये जे काही मी समजावून सांगितलं ते तुम्हाला जर समजलं असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आणि जर तुम्हाला शिक्षक भरती संदर्भात अधिकृत माहिती हवी असेल, मार्गदर्शन हवे असेल तर या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये गिरिजा वर्ल्ड या टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे. त्या लिंकला टच करून तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करा, जेणेकरून शिक्षक भरती
तुम्ही जॉईन होतपर्यंत मी तुम्हाला मार्गदर्शन करणार, तर ते व्हिडिओ तुमच्याकडून मिस होणार नाही. आणि जे अभियोग्यताधारक भावी शिक्षक जर माझा पहिल्यांदा व्हिडिओ पाहत आहेत तर माझ्या प्लेलिस्ट मध्ये जाऊन यापूर्वी जे 10-12 व्हिडिओ टाकलेले आहेत ते व्हिडिओ पूर्णपणे पहा, म्हणजे तुम्हाला एकंदरीत शिक्षक भरती संदर्भातील संपूर्ण माहिती मिळेल. एवढं मी नक्की सांगू इच्छितो. याच ठिकाणी मी थांबतोय. धन्यवाद.